संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन. आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब नाहून निघाला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पोलीस बँड पथकामार्फतही विविध वाद्यांची धून वाजून स्वागत करण्यात आले. नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयाजवळ गुलमोहराचे झाड कोसळले. सुदैवाने अनर्थ टळला. धोकादायक झाडे हटवण्याची मागणी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयाजवळ सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयासमोरील गुलमोहराचे झाड बुधवारी सकाळी अचानक उन्मळून महामार्गावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने त्यावेळी वाहतूक कमी असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना घडली नाही. सदर झाड गेल्या काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. बुधवारी सकाळी झालेल्या वाऱ्यामुळे अखेर ते महामार्गावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सागर विरकर, डॉक्टर विघ्नेश बर्गे, भाजप शहराध्यक्ष दीपक फाळके, सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम, मुख्याधिकारी प्रताप कोळी, नगरपंचायतीचे अभियंता योगेश मदने, कर निरीक्षक विक्रांत जरंडे, ग्राम महसूल अधिकारी के टी पवार तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार भोसले व महेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत प्रशासनाने वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त प्रयत्नातून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान कुमटे फाटा, शिंदे कॉलनी, जाधव पोल्ट्री फार्म पंचायत समिती या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या हटवून काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालय तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त बैठकीतून धोकादायक झाडांची तातडीने सर्वेक्षण करून ती हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यात विहिरींवरील मोटार चोरीचा उलगडा. तिघांना अटक. 1.25 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मोटारीसह गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरीच्या घटनांचा तपास सुरू होता. या गुन्ह्यांमध्ये सुमारे 78,000 रुपयांच्या टेक्समो कंपनीची 10 HP इलेक्ट्रिक मोटार आणि लक्ष्मी लाड कंपनीची 3 HP पाण्यातील मोटार चोरीस गेली होती. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक अतुल जगदाळे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणी अनुज सुरेश धरोलिया वय 20 राहणार लक्ष्मीनगर कोरेगाव, अनिकेत अनिल देंडे वय 22 राहणार आझाद चौक कोरेगाव आणि संतोष दिलीप लोंढे वय 34 राहणार लक्ष्मीनगर कोरेगाव यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान तिघांनी मोटार चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेला 100% मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलीस हवालदार ज्योतिराम शिंदे, राधिका भुजबळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके, समाधान शेडगे, शंभूराज वेदपाठक आणि हेमंत सोनमळे यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे कोरेगाव परिसरात विहिरीवरील मोटार चोरीच्या घटनांना आळा बसण्याची मदत होणार असून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी कोरेगाव तालुक्यात सक्रिय. रेवडीतील प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. रेवडी गावच्या हद्दीतील जरंडेश्वर फाटा येथे महावितरण कंपनीचा 100 kVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यामधील तांब्याची तार चोरी करण्यात आली असून ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलही जमिनीवर सांडून मोठे नुकसान करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांच्या वाढत्या कारवायांमुळे पोलिसांच्या गस्त व तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महावितरण कंपनीच्या देऊर शाखेतील कनिष्ठ तंत्रज्ञ संजय मारुती भंडाळकर, राहणार गुजरवाडी, तालुका कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी वायरमन प्रतीक दत्तात्रय घोरपडे यांनी दूरध्वनीद्वारे रेवडी येथील जरंडेश्वर फाटा परिसरातील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रान्सफॉर्मर खाली पाडून फोडण्यात आल्याचे दिसून आले. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल मोठ्या प्रमाणावर सांडलेले होते तर त्यामधील तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही चोरीस गेलेली तार मिळून न आल्याने अखेर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीनुसार ट्रान्सफॉर्मरमधून सुमारे 20,000 रुपये किमतीचे 130 किलो वजनाचे तांब्याची तार चोरीस गेली असून ट्रान्सफॉर्मरचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यात कोरेगाव तालुक्यात विद्युत साहित्य, मोटारी आणि शेती संबंधित उपकरणांच्या चोरीच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरणारी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सातारोड पोलीस क्षेत्रात सक्षम अधिकारी नेमून रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा आणि ग्रामीण भागातील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरना संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. पोलीस तपासातूनच या चोरीमागील टोळीचा उलगडा होणार असला तरी वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.